श्री स्वामी समर्थ. तर आज शनिवार आहे. बहुतेक आज मी शनी मंदिरात जाईल शनीचे दर्शन घेण्यासाठी. आणि खूप दिवस झाले आहे मी पुण्यातच आहे. तर पुन्हा म्हटलं का काम केल्याशिवाय तर पर्यायच नाही, काहीतरी काम तर करावंच लागतं आहे पोट भरण्यासाठी. तर आता थोडी बाहेर जात आहे मी, तर तुम्हाला सगळं दाखवते. आता घरातले सगळं काम वगैरे झाले, देवपूजा वगैरे झाली आणि आता जात आहे मी बाहेर. ती आली आता मी. गावाकडची लाईफ जरा वेगळीच असते, सिटीतली लाईफ त्याच्यापेक्षा तर खूपच वेगळी असते. इथं कपडे वाळत घालायला आले. इकडं पाहू शकता सगळे कपडेच येतं वाळत घालायला. गावाकडं दोरी बांधली, कुठं पण टाकले, काहीच टेन्शन नाही. सिटीत तसं नसतंय, कोणी कोणाच्या जागेत टाकायचं नाही. दिल्ली तेवढ्याच जागेत टाकायचं. आणि त्यात जर रेंटने राहत असेल तर खूपच टर्म्स अँड कंडिशन फॉलो करावं लागतात. बघा इकडे सगळ्यांचे कपडे येतं तरी आहे. इकडं सगळे नेट लावलेले इथं. छोटाले बिल्डिंगमध्ये मुलं येतं, मग ते क्रिकेट वगैरे खेळतात, तर त्यांचा बॉल कुठं जावा नाही म्हणून अशी नेट वगैरे बांधलेली आहे. तर छान आहे. आम्ही जिथं राहतो ते माणसं पण खूप चांगले आहेत. आमचं एकदम फॅमिली नातं आहे. एकदम आम्ही फॅमिली बॉन्ड तयार झालेलं आहे. आम्ही 10-15 वर्ष झाले एकाच मालकाच्या घरी राहतो आहे, पण असं वाटत पण नाही की आम्ही भाड्याने आहेत काय आहे म्हणून. तर आता जायचं आहे मला, थोडं काम आहे बाहेर. रोजच जाते तसं आज पण जायचं आहे. चला तर मग तुम्हाला पुढील प्रवास दाखवते मी. रुटीनच माझं असं काहीच असतं आहे. खूप जास्त ऊन झालं आहे, खूप जास्त. आता 11:30 वाजले तरी एवढा उन्हाचा तडाखा वाढला आहे ना, खूप जास्त ऊन आहे. कामाला काम केल्याशिवाय तर काही पर्यायच नाही आहे, त्याच्यामुळे चालले. दाखवते मी तुम्हाला. ऊन झाले बघ, एकदम 12 वाजले तर चालले. आता यानंतर 1 तास PMTने जायचं. त्यानंतर जिथं जायचं आहे तर स्टॉप येणार आहे. आयुष्यात दुःख आलं म्हणून थांबून नाही राहायचं, त्या दुःखाला, त्या अडचणीला सामोरं जायचं. मग एक प्रॉब्लेम बरोबर सॉल्व्ह होऊन जातो. त्यामुळं थांबायचं नाही, थांबला तर संपला. हा दत्तनगरचा गड आहे, दत्तगड. खूप गर्दी आहे. मेन रोड आहे. इकडं आळंदीला रस्ता जातो, इकडं विश्रांतवाडीला जातो. स्टॉप शिवाजीनगरचा बस स्टॉप. इथून पण सगळीकडे बस जातात, म्हणजे औंधाचा बस स्टॉप आहे. आळंदीकडे सर्कल जातात. सगळ्या रूटच्या बस ह्या ठिकाणी जातात. मिडल आहे पुण्याचं, सगळ्या बस जातात. तर आम्ही चाललो होतो पुण्याला. थोडं काम होतं माझ्याबरोबर, माझ्या ताई पण होत्या. थोड्या कामानिमित्त आम्ही चाललो होतो. बसमध्ये सर्वांची भेट झाली होती. ह्या बस स्टॉपला पण सर्वजण थांबल्या होत्या. तिथून त्या गेल्या स्वारगेटला, आम्ही चाललो होतो कात्रजला. हे कशाचं झाड आहे माहीत नाही, पण याला कवठासारखे ना छोटे छोटे फळ आलेले येतं. हे पाहू शकताय तुम्ही. माहीत असलं तर मला नक्कीच सांगा. त्यानंतर आम्ही गेलो. इथं होतं शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त राज्याभिषेक. इथं खूप गर्दी. हे पहा, इथं आहे ना असे मोठमोठे संध्याकाळी होते. त्यानंतर आम्हाला जायचं होतं शनी मंदिरात. इथं खूप मोठं शनी मंदिर होतं, तर आम्ही शनी मंदिरात दर्शनासाठी गेलो. हे पाहू शकता, शनी मंदिर आहे. मागं दत्ताचं पण मंदिर आहे, त्या मागे गणपतीचं पण मंदिर आहे. तर खूप छान दर्शन झालं. देवाला तेल वगैरे घेतलं आणि 2-4 दिवसापासून चाललं होतं की शनी मंदिरात जायचं. आम्ही रोज तिथंच जात होतो. तर शनीला तेल वगैरे घेतलंय. खूप सुंदर मंदिर आहे. हे कोथरूडमध्ये मंदिर आहे, महाराजाचं आहे. उंबराचं झाड आहे, तिथं गणपती बाप्पा आहेत. खूप सुंदर आहे वातावरण इथलं. इकडं पण महादेवाचं मंदिर आहे. पाहू शकता किती सुंदर मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे. खूप प्रसन्न वाटलं. शनिवार होता तर दर्शन महाराज. 2-4 मंदिरं एकोपाठोपाठ एक आहेत.
खूप निसर्गरम्य वातावरण आहे इथलं. विचार केला होता की मंदिरात जायचं तर दर्शन झालंच. खूप छान वाटलं दर्शन करून. हनुमानाचं मंदिर होतं, सुंदर. शनिदेव होते, राम लक्ष्मण हो. सीता होते. तर आज छान वाटलं शनिवार बाई असल्यामुळं दर्शन मंदिर करून. पण उघडं होतं आणि दर्शन पण खूप छान अशी झालं. रांगोळी पण काढली. तर ते दर्शन वगैरे करून आम्ही परत घरी येण्यासाठी निघालो. येताना एवढी जास्त ट्रॅफिक होती आणि त्यानंतर आम्ही इथं उसाचा रस घेतला. हे वरती दिसतंय ते मेट्रो स्टेशन आहे. स्टेशन. मेट्रोने गेलो नाही. नळ स्टॉप एक कोथरूड दिवस जवळच मला आहे ना, नक्कीच मेट्रो मेट्रोने स्टेशन जायचं आहे. मी मेट्रोमध्ये आणि इथून अजून मेट्रो बसले पण लागते, नाही. तिथून जायला रस्ता. एंट्री पण नाही बोलतात. इथं लागतात ज्यांची मेट्रो ticket आणि असेल पलीकडून त्यांनाच entry जातात. देतात. पण एक दिवस खूप सुंदर नक्कीच आहे. मी काही गेले मेट्रोचा नाही पण आणखी. vlog काढीन आणि पण तुम्हाला एखाद्या वेळेस share नक्कीच करेन. जाणार आहे. मलाच माहीत नाही का मेट्रोची काय पद्धत आहे. तर हा आहे FC रोड. इथं एवढी जास्त गर्दी असते, असं वाटतं की पुण्यातले सर्व लोक संध्याकाळी FC 7 रोडवरच वाजून गेले येतात की काय काय माहिती. तशी मी घरी त्यानंतर आले. finally 12 संध्याकाळ वाजता झाली निघाले होती. होते घरातून. आणि रस्त्याने आता तर 7, ब्लॉक नाही 7:15 काढला, झाले कारण तर बसमध्ये आताशी येणं घरी. उभा राहायला पण जागा नव्हती. संध्याकाळी त्या सगळे पुण्याच्या कामावले सुटतात, PMTचा त्यामुळे प्रवास जागा पण म्हणजे नव्हती. खूप नको नको होत आहे फायनली माणसाला. आली मी आता घरी. इतकं दमले ना खूप जास्त. व्हिडिओ कसे वाटतात सकाळी जिथून गेले तिथूनच व्हिडिओ चालले आवडल्यास आता. व्हिडिओला लाईक करा, छान कमेंट करा. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला नक्कीच सांगत जा. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर इथूनच करा, जाते घरी, छान छान इथूनच कमेंट ब्लॉग सुरू करा. करते. भेटूया चला पुढील पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.